इथून पुढचं सेशन अटेंड करण्यासाठी मी इन्व्हाइट करत आहे ग्रेट लीडर, ग्रेट वेलनेस कोच, ज्यांचा स्वतःच्या फॅमिलीचा बेटर रिझल्ट आहे, अशा एक नारी सबसे भारी रेखा बोलते मॅम उरुळी कांचनेतून. रेखा मॅम, वेलकम. मॅम, आवाज येतोय मॅम माझा? परफेक्ट आवाज येतो मॅम, कंटिन्यू करा. येस. तर ऑल फॅमिली मेंबर्स, ज्या काही मॅमने आता सूचना सांगितलेल्या आहेत त्या सूचनांचं सर्वांनी पालन करायचं आहे. आणि ज्या वेळेस आपले कोच आपल्याला सांगत असतात की वर्कआउट झालं की 5 मिनिटं ते 10 मिनिटाच्या आतमध्ये संतुलित आहार घ्यायचा आहे व अनुभव ऐकत ऐकत आपल्याला तो इनटेक करायचा आहे. येस, ज्यावेळेस तुम्ही ऐकणार आहात तुमच्या कोच त्यावेळेस तुम्हाला 100% रिझल्ट येणार आहे. आणि पाहू शकता जबरदस्त, पॉवरफुल, एनर्जेटिक आणि बी खतरनाक असं सरांनी, आकाश बसवे सरांनी उरुळी कांचन सर्वज्ञ वेलनेस अँड फिटनेस सेंटर मधून आज आपल्याला वर्कआउट गाईड केलेला आहे. आणि सरांनी वर्कआउट तर गाईड केलेला आहे आणि पाहू शकता सर रिलॅक्स झालेले आहेत. सरांचा आपण अनुभव घेणार आहोत. परंतु परंतु तुम्ही ऐकताय का सरांचा अनुभव? हे नक्कीच सर्वांनी ऐकायचं आहे. सरांचा अनुभव खूप सुंदर असा आहे. येस, गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग मॅडम. येस, तर आपली ओळख करून द्यायची आहे, आपला परिचय करून द्यायचा आहे. ऑल आरोग्य फंडरीशी तुम्ही कुठून आहात, काय बॅकग्राऊंड, तुम्ही काय करता आणि तुमच्या ग्रेट कोचचं नाव सांगायचं. गुड मॉर्निंग आरोग्य पंढरी. माझे नाव आकाश दिगंबर गोसावी. मी उरुळी कांचन येथून आहे. माझे ग्रेट वेलनेस कोच आहेत राहुल कातमाने सर, वर्षा कातमाने मॅडम, किशोर लिंबोरे सर आणि सोनाली लिंबोरे मॅडम. वाव, सर्वजण ग्रेट कोच आहेत. सर, कुठल्या कारणास्तव आपल्या आरोग्य फॅमिलीशी जॉईन झालेला आहात तुम्ही? मॅडम मला मणक्याचा प्रॉब्लेम चालू झाला, म्हणजे मणक्यामध्ये दुखायचं माझं पाठीमध्ये, आणि B12 आणि D3 पण कमी झालं माझ्या शरीरात. येस, पाहू शकता सरांना मणकेचा त्रास चालू झाला होता. तर आपली आरोग्य फॅमिली जॉईन करायच्या अगोदर काय प्रयत्न केले होते का तुम्ही? मॅडम मी थेरपी घ्यायचो, त्याच्यानंतर ते लेप घ्यायचो आपल्या हाडवैद्यांकडून. आठवड्यातून 1-2 दिवस घ्यायचो लेप. परत डॉक्टरांकडून गोळ्या वगैरे चालू होत्या, पण नाही काय प्रॉब्लेम पडला. आणि आपल्या आरोग्य फॅमिलीमध्ये आल्यानंतर असं काय चेंजेस केलं की तुम्हाला एवढा सुंदर असा रिझल्ट आला? मॅडम माझं वजन 90-91 किलो झालं. मी 14 ते 15 किलो वजन कमी केलं आपल्या आरोग्य पंढरीत आल्यानंतर. आणि त्याच्यानंतर मग आपले गुड न्यूट्रिशनने मला बऱ्यापैकी फरक पडला. 99% फरक पडलेला आहे. वाव, येस, पाहू शकता गुड न्यूट्रिशनने खूप छान असं सरांना रिझल्ट आलेला आहे. नॉनस्टॉप 1 तास सरांनी वर्कआउट गाईड केलं आपल्याला. कुठेही वाटलं का की सरांची डिसऑर्डर मणक्याचा त्रास असेल म्हणून, किंवा मणक्याचा त्रास सरांना असू शकतो असं कोणाला तरी वाटलं असेल का? आणि आरोग्य फॅमिलीमध्ये येण्या अगोदर 90 ते 91 किलो सरांचं ओव्हरवेट होतं. आरोग्य फॅमिलीमध्ये आल्यानंतर सरांनी 14 ते 15 किलोचं फॅट लॉस केलेलं आहे. खूप अभिनंदन सर. तर मला सांगा, आपल्या आरोग्य फॅमिली जॉईन करून किती दिवस झालेले आहेत किंवा किती महिने झालेले आहेत? मॅडम मला 10 ते 11 महिने झाले आरोग्य फॅमिलीचे. 10 ते 11 महिने झालेले आहेत. आणि हे जो तुम्ही सांगितलं आता, तुमची जे काही डिसऑर्डर आता जे तुम्ही सांगितले मणक्याचा त्रास, जी तुम्हाला डिसऑर्डर होती ती डिसऑर्डर, आणि 14 ते 15 किलो आपल्या आरोग्य फॅमिली जॉईन केल्यानंतर तुम्हाला जो फॅट लॉस केलेला आहे तुम्हाला जो वेट लॉसचा रिझल्ट आलेला आहे तो किती महिन्यामध्ये आलेला आहे सर? मॅडम मला 2.5 ते 3 महिन्यामध्ये माझं फॅट नंतर रिझल्ट आला. 15 किलो आयडियल वेट लागलं. वाव, खूप खूप अभिनंदन सर. येस, 2.5 ते 3 महिन्यामध्ये सर आयडियल वेटला आलेले आहेत. आणि आणि 10 ते 11 महिने कंप्लीट झालेले आहेत सर, आरोग्य फॅमिलीशी जॉईन आहेत आणि सरांचं वजन अजूनही मेंटेन आहे. येस, अजूनही मेंटेन आहे. तर आपल्या आरोग्य फॅमिलीला सांगायचं आहे की तुम्ही कशा पद्धतीने तुमचं वेट मेंटेन ठेवलेलं आहे? मॅडम आपलं डेली सकाळी उठल्यानंतर ऍव्हरेज, त्याच्यानंतर 5:30 ते 6:30 वर्कआउट असतो सेंटरला. त्याच्यानंतर वर्कआउट झाल्यानंतर आपल्या जगातील नंबर 1 सगळं संतुलित आहार घेतो. 9-9:30 वाजता आपले मोड आलेले कडधान्य, त्याच्यानंतर सॅलड, परत 11-11:30 दरम्यान ऍव्हरेज घेतो. त्याच्यानंतर 1 ते 2 दरम्यान जेवण असतं, ज्याच्यामध्ये ताक असतं, जी भाजी असेल आपली रेग्युलर भाजी आणि ज्वारीची भाकर. संध्याकाळी परत 5-5:30 वाजता ऍव्हरेज आणि संध्याकाळी परत आहार. वाव, खूप सुंदर सर. पाहू शकता ज्या पद्धतीने सरांच्या कोचने सांगितलेलं आहे कशा पद्धतीने दिवसभराचं शेड्यूल पाहिजे, तर सर दिवसभराचे 7 फोटो प्रॉपर त्यांच्या ग्रुपवरती शेअर करत आहेत, तसेच त्यांच्या कोचलाही पाठवत आहेत. त्याच्यामुळे सरांचं अजूनही वजन मेंटेन आहे.
खूप सुंदर सर. तर मणक्यासाठी कुठले सकस संतुलित आहारामध्ये टार्गेटेड न्यूट्रिशन तुम्ही घेतलेलं आहे, की ज्याने तुम्हाला एवढा बेटर असा रिझल्ट आलेला आहे सर? मॅडम मी आपलं फॉर्म्युला 1 आणि फॉर्म्युला 2 आणि कॅल्शियम टॅबलेट आणि जॉईंट सपोर्ट टॅबलेट मी कंटिन्यू घेतो. वॉव! जॉइंट सपोर्ट, कॅल्शियम आणि ते मल्टीव्हिटॅमिन आपल्या आणि कॅल्शियम मध्ये मॅग्नेशियम पण आहे आणि D3 पण असल्यामुळे ते दोन्हींचं बेनिफिट मिळतं आपल्याला. त्याच्यामुळे मी कॅल्शियम कंपल्सरी घेतो आपली कॅल्शियम टॅबलेट. सकाळी 1 आणि संध्याकाळी 1. वॉव! खूप सुंदर सर. आणि सर मला सांगा तुम्ही मणक्याच्या त्रासासाठी तर प्रयत्न केले होते. पण तुमचं जे 90 ते 91 किलो वजन वाढलं होतं, ते कमी करण्यासाठी काय प्रयत्न केले होते का आपले आरोग्य फॅमिली जॉइन करायच्या अगोदर? मॅडम मी भरपूर ठिकाणी दवाखाने केले. इथं आपलं उरुळी जंक्शनमध्ये आहे ना विठ्ठल हॉस्पिटल म्हणून आहे, तिथं पण डॉक्टरांकडे गेलतो. माशाली डॉक्टर म्हणून आहेत ऑर्थो स्पेशलिस्ट त्यांच्याकडे पण गेलो. त्यांनी नंतर मग मला म्हणले ऑपरेशन करावं लागेल नॉर्मल. मला मग की जे आपल्याला शेवटचं माकड हाड असतं ना, ते तिथं सूज यायची मला. जास्त वेळ सिटिंग झालं ना, माझं काम कंटिन्यू बसून असायचं. एकदा बसलो की 5-5, 6-6 तास एका जागेवर बसून राहावं लागायचं मला. कॉम्प्युटरवर सगळं काम असायचं. त्याच्यामुळे मला बसून आणि खाण्यापिण्याचं योग्य नॉलेज नव्हतं. वजन वाढलं होतं, काही पण खायचं. येस. बाहेरचे बेकरी प्रॉडक्ट आणि गोड सगळ्यात जास्त खात होतो. त्याच्यामुळे वजन वाढलेलं आणि कोणी सांगितलं नाही की नाही का म्हणजे वजन जर कमी केलं तर तुमचे डिसऑर्डर बऱ्यापैकी होतील कमी असं. त्याच्यानंतर मला राहुल सर मी भेटले. त्यांना पण मणक्याचाच त्रास होता. ते आमच्याकडे यायचे ज्यावेळेस ट्रान्सपोर्टचं ऑफिस आहे माझं. ते त्यांना मणक्याचा प्रॉब्लेम असल्यामुळे ते बेल्ट लावून यायचे. त्यांच्याकडे पिकअप गाडी असते. तर ते बेल्ट लावून यायचे. मग त्यांना विचारलं काय झाले असं. तर त्यांनी सांगितलं म्हटलं असं मणक्यात गॅप सांगितलं. मला गॅप वगैरे नव्हता पण मला फक्त मणक्यामध्ये दुखणं जास्त होतं माझं मणक्याचं. लोअर बॅक पेन जास्त असायचं. मग त्याच्यानंतर राहुल सर 2-3 महिन्यानंतर मला भेटले. तर त्यांचं वजन पहिलं भरपूर होतं. त्याच्यानंतर मी त्यांना बघितलं एकदम असं नाही का एकदम आयडियल वेटला आले ते मला माहिती नव्हते फॅमिलीबद्दल त्यावेळेस अक्षरशः. मग त्यांनी मला सांगितलं म्हणले, "तुम्ही या पहिले, अनुभव वगैरे ऐका" म्हणले आणि त्याच्यानंतर तुम्ही निर्णय घ्या. मग मी त्याच्यानंतर सगळ्या 5-6 दिवस मी अनुभव ऐकले. माझा पण पहिल्यांदा विश्वास बसला नाही. मी अनुभव वगैरे ऐकले नाही का. काही जण रडून रडायचे लेडीज अक्षरशः. कोणाला काही प्रॉब्लेम होता, कोणाचे डिसऑर्डर कशा होत्या. मग ते ऐकल्यानंतर मी म्हणलं जाऊ द्या चला आपण एवढा इकडे पैसा घालवला इथे एक महिनाभर आपण अ, अनुभव घेऊन तर बघू कसे काय. पण मला आहे ना 100% फरक पडला 3 महिन्यामध्ये. खूप सुंदर आहार आहे. येस. पाहू शकता 3 महिन्यामध्ये सरांना रिझल्ट आलाय. कारण की सर कारण कारण की सरांनी प्रॉपर असं त्यांच्या कोचला फॉलो केलं. जसं की सरांनी सांगितलं, सर हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांकडे सुद्धा जाऊन आले होते, वजन कमी करण्यासाठी. पहा, डिसऑर्डर किती असती आणि किती प्रमाणात असती हे आपल्याला माहिती नसतं. पण सर स्वतः डॉक्टरांकडे जाऊन आले होते आणि डॉक्टरांकडे जाऊन आल्यानंतरनं त्यांना सुद्धा माहिती झालं म्हणजे स्वतःला रिअलाईज होणं गरजेचं आहे, की आपलं ओव्हरवेट आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपले आरोग्य फॅमिली जॉइन करायच्या अगोदर सरांना हेही माहिती नव्हतं, की कशा पद्धतीने कॅलरीज मॅनेजमेंट माहिती नव्हतं. त्याचबरोबर कॅलरीज मॅनेजमेंट माहिती नव्हतं आणि अ, कॅलरीज मॅनेजमेंट त्याचबरोबर योग्य ते सकस संतुलित आहार म्हणजे काय आणि आरोग्य फॅमिली सुद्धा माहिती नव्हती. आणि ज्यावेळेस राहुल सरांना आयडियल वेटला आलेलं त्यांनी पाहिलं किंवा खूप छान असा सरांचा रिझल्ट जो आहे, तो सरांनी पाहिलेला आहे आणि तो रिझल्ट पाहून सर आपल्या आरोग्य फॅमिलीमध्ये आले आणि 11 महिने झालेले आहेत. सरांचं वेट मेंटेन आहे. खूप छान सर. तर मला सांगा आपल्या आरोग्य फॅमिलीतील आणि एवढा छान असा तुम्हाला रिझल्ट आलेला आहे आणि एवढ्या छान पद्धतीने तुम्ही मेंटेन ठेवलेलं आहे. तर आपल्या आरोग्य फॅमिलीतील सदस्यांना शॉर्टमध्ये सांगायचं आहे सर, तुम्ही कशा पद्धतीने तुम्ही तुमचं वजन मेंटेन ठेवलेलं आहे? मॅडम वजन मेंटेन ठेवायचं म्हणजे ना मी वर्कआउट चुकत नाही एकही दिवस. वर्कआउट डेली वर्कआउट करतो. त्याच्यानंतर बाहेरचं जंक फूड म्हणा, बेकरी प्रॉडक्ट असतील सिटोमध्ये बऱ्यापैकी म्हणजे 90-95% कमी आहे. म्हणजे खातच नाही शक्यतो. घरी पण नाही आणत आम्ही. आमच्या घरी साखरच बंद केलेली आहे आम्ही. काय असेल ते जर काय कोण पाहुणे-रावळे आले, तर त्यांना गुळाचा चहा वगैरे किंवा मग आपले ॲव्हरेज सजेस्ट करतो. येस. म्हणजे पाहू शकता प्रॉपर सरांनी बंद केलेलं आहे आणि सरांनी एवढं स्वतःचा रिझल्ट मेंटेन ठेवलाय. परंतु इतर जे आपल्या आरोग्य फॅमिलीतील सदस्य आहेत, त्यांना सांगू इच्छिते, की आरोग्य फॅमिलीमध्ये आल्यानंतर ना
आरोग्य फॅमिलीमध्ये आल्यानंतर ना सरांचा रिझल्ट मेंटेन ठेवला, परंतु त्यांच्या पाहुणे आलेले आहेत. त्या पाहुण्यांना सुद्धा सर आता काय करत आहेत, तर सकस संतुलित आहार आणि चहा देण्याऐवजी म्हणजे बघा, चहा किती हानिकारक आहे शरीरासाठी ते सरांना समजलेलं आहे. आणि त्यांच्यात आलेल्या पाहुण्यांना सुद्धा सर काय देत आहेत, तर फ्रेश एनर्जी ड्रिंक देत आहेत. खूप सुंदर सर आणि खूप छान सर तुम्ही तुमचा अनुभव शेअर केला. सिस्टीमने मला Yes. वर्कआउट करण्याची संधी दिली आणि माझे मत मांडण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. येस आणि सर मला सांगा, आपल्या आरोग्य फॅमिलीमध्ये तुम्हाला किती दिवस राहायला आवडेल? मॅडम जोपर्यंत श्वास चालू आहे तोपर्यंत मी आपल्या आरोग्य पंढरीमध्येच राहणार आहे. वाव! खूप सुंदर सर. एवढं छान सरांना रिझल्ट आलेला आहे आणि एवढा छान सरांनी वर्कआउट गाईड केला आपल्याला. त्याचबरोबर सरांनी हेही सांगितलं, की आपल्या आरोग्य फॅमिलीमध्ये किती दिवस राहायचं आहे, त्यांना आयुष्यभर राहायला आवडेल. आणि सर मला सांगा, तुम्हाला आपल्या आरोग्य फॅमिलीच्या सदस्यांना काय संदेश देऊ इच्छिता सर तुम्ही? मॅडम आरोग्य फॅमिलीचे लोक म्हणजे ना जे नवीन सदस्य असतील ना जे आज पहिल्यांदा कॉलवर आले तुम्ही आहे ना पहिले अनुभव ऐकले पाहिजे नाही का आपल्या कॉलवर जे असतात त्यांचे अनुभव ऐकले पाहिजे पहिले. आरोग्य फॅमिली मेंबर जे येतात नवीन नवीन त्यांचे जुने लोक जे आहेत जे डिसऑर्डर वर मात करून ते आता निरोगी आरोग्य जगतात त्यांचे तुम्ही पहिले आहेत ना डिसऑर्डर ऐकले पण त्यांचे डिसऑर्डर त्यांनी त्यावर कशा प्रकारे मात केली त्यांनी कोणतं कशा प्रकारे मार्गदर्शन मिळालं त्याच्यानंतर आपल्या न्यूट्रिशनची जादू काय आहे हे संपूर्ण. येस. सरांच्या सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे, की आपल्या आरोग्य फॅमिलीच्या सदस्यांना एकच सांगू इच्छितात सर, की तुम्ही समजून घ्या आणि व्यवस्थित प्रॉपर माहिती घ्या सकस संतुलित आहाराची. त्याचबरोबर तुमच्या कोचचा सल्ला घ्या आणि त्यानंतर तुम्ही सकस संतुलित आहार ज्यावेळेस तुम्ही इंटेक करणार आहात, त्यावेळेस प्रॉपर तुम्ही फॉलो करणं गरजेचं आहे. आणि थँक सो मच सर. आज तुम्ही तुमचा अनुभव शेअर केला. त्याचबरोबर ऑल फॅमिली मेंबर्सला 1 तास वर्कआउट गाईड केला. सो मच सर. पुन्हा 15 ते 20 दिवसानंतर तुम्ही वर्कआउट गाईड करायचं आहे. सर. थँक्यू मॅडम. येस. रामकृष्ण हरी आरोग्य पंढरी महागुरु. नमस्कार. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग.